मला माहितीच होतं मी असा व्हिडिओ चालू केला की तुम्ही लगेच म्हणता ना अरे तू हे ते करणारच आहे, करायसाठीच बसली सकाळपासून एवढं शेंगा बिंगा फोडते ते नाही दिसत काय घेत होतं सकाळला का बुंबू. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आमच्या नेत्रामदास कॉमेडी यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा सकाळपासून जवळजवळ 1 तास झाले, मी अर्धा 1 तास झाले शेंगा फोडते. कुणासाठी फोडते? खायसाठीच, आपल्याला खायसाठीच फोडते ना, टाइमपास करते काहीतरी. आपण आपला याच्यासारखं विष्णू सारखं असं मस्त पोच देऊन पडलाय तुम्ही. विष्णू नाही का आपला असं झोपतो, बायको खाली पाय दाबती. दाबू का पाय? तो 16 वर्षात कधी माझ्या पायाला हात लावला का? नाही 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 करून सोडून आपलं असं म्हणलं का नाही नाही मग हातला हातच नसतो. आम्हाला बनवायचंय, चहा पाणी करायचंय पोरांना. उठून आले, आंघोळ्या बिंगोळ्या करून झाले तर यांच्या साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवायची आहे, जेवण वगैरे बनवायचंय पोरांना, सगळं करायचंय आता उठकीमध्ये. मग उठ मग करणारच आहे. मग मारे ना मी बेली करते ना, थांबाय का नाही करत तुमचा फोन लवकर. हे बघा बघा कसं पोच दिली बघा. हे बस विष्णू सारखं जस काय विष्णूजी असे झोपले तर. आणि शेंगा तर बघा कसे फोडते तर. वा व्हेरी नाईस. फण्या नाही, फण्या काय फण्या? विष्णूच्या माग नागाच्या फण्या. फण्या नागाच्या फण्या? अयो आधीच फण फोडत असतो ना, अजून फण्या काढलं साधा नाही पाहिजे. अनिकेत शेट काय? अनिकेत शेट ओके मध्ये ना सगळं? काय आरव शेट सगळं ओके मध्ये ना? आरव शेट पुढारे झालेले आहेत. हे सार्थक शेट, ओ सार्थक शेट कसं आहे? बरं आहेत ना? दोघं जण तिकडे बेडवर बसलेले आहेत. चला मी त्यांना चहा पाणी करून देते. तर तुम्ही फोडा एवढ्या शेंगा. ओय चहा पाणी करू सर, एवढ्या शेंग नाही भाजू तर तुम्ही एवढ्या शेंगा फोडा. तसं काय बघताय मॅक? हा होय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. बुवा हे बुवा झाले. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. हे बघा हे बघा, हे झोपेत उठलं की असं चालू असतो. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. अरे तुला का पैसे देऊन बोलायला लावलं काय? तू बोल ना. हे माझ्या लेकाला ताप आलती रात्री. रामकृष्ण हरी. चला तुम्ही चहा पाणी करते त्या दोघांचं. आमचं झालंय, आम्हाला लाईटी लावून सगळी कामं करावं लागत तिथं. हां नाहीतर कामच नाही, आमचा अंधार ग्रुपच आहे आमच्या घरात. चला आता करते चहा पाणी. आमचं झालंय, पोरांचं राहिले. तरी बघा काय झालं काय बघा तिघाला असतं का काय? अहो लवंगी मिरची हिरवीगार, त्याच्यामुळे तसं झालंय. हे बघा आमटी केली बटाट्याची, वेपर्स, शाबुदाण्याच्या सगळेजण तूप द्या. लय तिखट आहे सुरज? मला नाही वाटत जास्त तिखट आहे. शाबुदाण्याची खिचडी आम्ही सगळ्यांनी वाढून घेतलंय खायला. तर या तुम्ही पण खायला. रामकृष्ण हरी. शाबुदाणा आणि बटाट्याची आमची कोणाकोणाला आवडते नक्की सांगा बरं का. मला लय आवडते बटाट्याची आमटी. त्याच्यामध्ये लिंबू पण लिंबूच नाही आहे. मस्त. ते बघा आम्ही आता खाऊन पिऊन सगळे घरातले कामं केलेत. मीच केले, तर कुणी मला काहीच करू नाही लागलं. 4 शेंगा फोडल्या फक्त सगळ्यांनी. तेवी 4 शेंगा फोडल्या आणि तेवढी शेंगदाणे खाऊन घेतले. तर टाकली तर एक बी शेंगदाणा पडला नाही. आम्ही चाललोय, आमचे आहोत चाललेत मला घेऊन फिरायला. आमचे पती परमेश्वर मला घेऊन चालले तर फिरायला. काय करतं नाही नेल्यावर बसती ना रडत का? रडत बसते म्हणजे चिडती ना माझ्यावर. चिडते म्हणजे मग कधी मध्ये काय होतं बायकोला घेऊन गेलं मग फिरायला म्हणजे का तुम्हाला लयच म्हणते 10-5 हजार खर्च करा चला कुठंतरी मनाली, शिमला, कुणाली, बानाली काय असतं काय असतं ते फिरायला. लोकांचे नवरे तिकडे घेऊन जाते. तुम्ही तर मला तिकडे बी नाही, कमीत कमी एखादं तिथालच्या डोंगरावर आपटून आणताय रोज मला. नशीब इथं एवढं तरी फिरायला इथं, नाहीतर काय. चाललोत आम्ही एकदम ओके मध्ये. वातावरण एकतर असं इतकं सुंदर वातावरण असतंय ना, मग ती फिरावाच वाटत आहे. मग कधी कधी काय होतं फिरायला. चाललोत आता, येतो फिरून. तुम्ही पण या. चला ह्या गोड बोलून मला घेऊन आली तिकडं. गोड बोलून
कसं गोड बोलून. आणि इथं आल्यावर मला काय म्हणतात माहिती आहे का, आता इथून रिटर्न मागं जाऊ आणि इकडं मी मोबाईलची ते सॉरी गाडीची बॅटरी चार्जिंग करायला आलतो. तोंडात हाणून गेला माणूस नाही, किती गोड बोलून चुना लावायचं काम आहे. ती मला चुना लावायचं काम आहे. गोड बोलून ती खुशाल. हां काय बोलायचं आता, विचार करायची गोष्ट आहे. विचारात पडायची गोष्ट आहे. इथं आले तर घेऊन चांगले 2-3 किलोमीटर आणि म्हणते तर गाडीची बॅटरी चार्जिंग करायला आलोय. विचारात पडले. जायचं माग होय. अगं खेळणं का चीप आहे आपलं तर. वरती दाखव काय मज्जा. बघा गाडी चला माग. खुशालीच पर्यंत आले मला म्हणते चल माग. आता इथवर मी गाडीची बॅटरी चार्जिंग करायला आलतो. उभा राहून बॅटरी उतरत. आता फॅन जाऊन द्या आता जातो आम्ही घरी. कायच नाही गेलं. नवऱ्याच्या तमाशाच घालते संध्याकाळी घरी. अगं आपल्या गाडीचं रनिंग होत आहे का? 2-3 महिने आपली उभा असते गाडी. 2-3 महिने तिला पण वाटतं थोडंसं पोट भरावं. ठीक आहे चालतं. हे बघा इकडं फोटोशूट चालू आहे बरं का आमचा. आणि ही आहे ना, हे शूट मी आमच्या आहोंच्या मोबाईलमध्ये करते. आणि दरवेळेस आहे ना आमच्या आहो का ही एवढ्याच एकाच लोकेशनला घेऊन येते बरं का. आणि इकडं काय बोलते चिंटी टीन का कसला रे सिंथेमॅटिक शूट चालू आहे. आणि यार थांब ना यार, पड ना मी. अरे थांब. हां मला बी घे. हा बघा. आणि ही बघा मी अशी साडीमध्ये बऱ्याच दिवसानंतर साडी घेतली. नवऱ्याला म्हणलं चला शूट वगैरे करून येऊ. तर शूट वगैरे चाललं आमचं. फोटोशूट रील वगैरे खिचून घेतो आम्ही आता. खिचून काढून घेतो. रील वगैरे शूट करतो आणि फोटो वगैरे काढून घेतो. म्हणजे फोटो वगैरे शूट करून घेतो आम्ही. आणि आमचं पोस्ट देऊन का हो बाहेर व्हिडिओ चालू आहे तिकडं. व्हिडिओ मध्ये जरा मी असं ऍक्टर आलो पाहिजे. आणि हे बघ आयफोन पडला. आयफोन माझ्या नवऱ्याने मला आयफोन घेऊन दिला व्हिडिओ रील वगैरे बनवण्यासाठी. आणि हा व्हिडिओ माझ्या नवऱ्याच्या व्हिडिओमध्ये माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये चालू आहे. तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. या लोकांना प्रेस करा. प्रत्येक व्हिडिओ माझा तुम्हाला येत जाणे एवढा मेहनत मी व्हिडिओ बनवते. तुम्ही फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करत नाही तुम्ही. सगळ्यांना सबस्क्राईब केलं तर मी हिला इथून ढकलून घेतो. सबस्क्राईब नाही रे, सबस्क्राईब. आणि कमेंट बी करत नाही तुम्ही. मेहनतीने कमेंट मेहनत कशाला तुम्हाला, कशाला मेहनत लागत तो असं बडबडायचं झालं डन. चल आम्ही व्हिडिओ शूट करतो. बघा मंडळी आम्ही डोंगराला आलोय ना. आणि बघा ना किती सुंदर असं धनुष्य आलंय. बघा ना कितीच मस्त आहे ना. इथून उगला इथून ह्या हो का इथून दिसतंय बरं का. ही अलीकडे हे बघा ना इथून अलीकडे ह्या डोंगराच्या अलीकडून आलाय अहो. हा इथून ह्या झाडापासून उगलाय बघा. कसं बरं मग एकदम स्पष्ट दिसतो, एकदम स्पष्ट. आणि इकडं आमचे सुपुत्र आहेत पोरं. आणि ऊन पडलंय. उन्हात इकडं कुळगावचा खंडोबा आहे. इकडं आमचे आहो. कसं आहे कसलं भारी बघा ना. किती मस्त धनुष्य बनवलं बघा ना किती सुंदर. हे बघा इकडून पर्यंत धनुष्यबाण बघितलं चांगला असतो माहिती का. खरंच भारी आहे. खरं की मला ही माझी धर्मपत्नी. मी त्यांची पत्नी, धर्माची पत्नी आहे त्यांची. आणि हे आमचे 2 खंडोपांडव आहेत पाठीमागे. आम्ही इकडे शूट करायला आलेलो ना. रील वगैरे बनवून झाले, फोटोशूट वगैरे झाले थोडंसं आमचं. बघा ना किती सुंदर असं धनुष्यबाण आलेला. जायला लागलाय वाटतं होती हो. नाही उन्हातच दिसतो. हे बघ काय येतो बरं ते कसं काय येत असतो. निसर्गाची देण आहे ती. निसर्गाची देण आहे. म्हणजे बघा ना किती विशेष आहे. नाकात का बोट घालते. नाक असं खाजी ते नाकात पुढे बोट घालते. किती विशेष आहे बघा ना. गेला किती मस्त सीन. कुठं जरी चाललो असलं ना तर हे 2 कॅलेंडर आमच्या सोबत. कॅलेंडर आहे. 12 वर्ष 12 महिने आमची सदनाकाला संगत असते. आमचे हे 2 कॅलेंडर सोबत असतात.
झालंय मस्त फोटोशूट वगैरे झाले, मस्त रील वगैरे काढले. आम्ही आल्यापासून पाऊस वगैरे काय आला नव्हता, थोडासा शितडायला आलता पण आता उघडला होता. आता चालू तर आम्ही 6 वाजले तर घरी. सूर्यनारायण बाप्पा कधी बघा कधी कधी तोंड दाखवतात तिथं. आणि आमचा हिरो बघा बाय आता जातोय घरी. मंडळी आता आम्ही आलोय घरी आलोय. भरपूर लई जाम एन्जॉय करा, दमलो जाता. चहा पाणी करतोय, नाश्ता पाणी जेवण वगैरे बनवायचंय. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.